नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। ही अफवा सध्या व्हायरल होत आहे, ती खरी का खोटी त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची आणखी एक संधी चालून आली आहे, असा दावा केला जात होता। याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेले आहे। लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहे, तर काही लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाही। या लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने हे पैसे अद्याप मिळाले नाही। परंतु या लाडक्या बहिणींची संधी अजूनही गेली नाही, असा दावा केला जात होता। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेक वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती। अगदी 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येत होती, परंतु आता याच लाडक्या बहिणींना आणखी एक संधी चालून आलेली आहे, असं म्हटलं जात होतं। परंतु या बाबतीत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण दिलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही, त्यांना पैसे आले नाही, अशा लाडक्या बहिणींना जिल्हा महिला विकास विभागाच्या माध्यमातून ई-केवायसी करता येईल, असे सांगितले जात होते। परंतु यात कोणतेही तथ्य नाही, सरकारने तसा कोणताही आदेश दिला नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। जिल्हा महिला विकास विभागात ई-केवायसीची प्रक्रिया चालू नाही, त्यामुळे कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नका, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।